दीपक केसरकरांनी विजय शिवतारे यांची थेट रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत बंद दाराच्या चर्चा देखील केली। या चर्चेच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क देखील आता लढवले जात आहेत। पाहूयात। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आधीच जाहीर केलंय। तसंच त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू केली। सुनेत्रा पवार यांच्या राजकीय योगदानावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्या अजित पवारांचा शिपाई उभा राहिला तर त्यालाही मतदान करायचं का असा प्रश्न विचारला होता। काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं? 20 लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन? काय कॉन्ट्रीब्युशन? अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणतरी पिऊन आहे मग त्याला मतदान करा म्हणजे नाही चालणार। लोकशाहीमध्ये घटक आहे। मात्र विजय शिवतारे रुग्णालयात असताना त्यांच्या भेटीला दीपक केसरकर गेले। केसरकर आणि शिवतारे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। या चर्चेनंतर दीपक केसरकर यांनी शिवतारे लोकसभा निवडणुकांतून माघार घेणार असून मुख्यमंत्री त्यांना समज देतील असं वक्तव्य केलं। विजय शिवतारेंचा विभागातच पुरंदरमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावत पुरंदरचा विजय दादाच ठरवत असतात असा जाहीर संदेश दिलाय। मात्र शिवतारेंनीही निवडणूक लढवणार असल्याचं पक्क केल्याचं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येतं। शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वादाचा इतिहास पाहता ही लढत निश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।